तुम्ही माझ्या व्हिडिओवर आलात म्हणजे माझ्या व्हिडिओचं टायटल थंबनेल पाहूनच तुम्ही माझ्या व्हिडिओवर आलेला आहात। म्हणजे काय तर तुमच्या घरात ही असाच काहीसा प्रॉब्लेम सुरू आहे, जसं की तुमच्या घरात पैसा टिकत नाही, आलेला पैसा राहत नाही, पैशाला पैसा लागत नाही आणि थोडाफार जो पैसा येतो तो पैसा ज्या कामासाठी ठेवलेला होता ते कामच त्या पैशाने होत नाही। तर नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज या सर्व प्रश्नाची मी तुम्हाला उत्तरे देणार आहे आणि याच्यावर एक चांगला उपाय सांगणार आहे आणि उशीर न करता आजच्या व्हिडिओला डायरेक्ट आपण त्या उपायाकडेच घेऊन जाऊया। तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला असं करायचं आहे की भीमसेन कापूर आपल्या घरात असायला हवा। भीमसेन कापूर सगळ्यांच्या घरात असतो, जर तुमच्या घरात नसेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही भीमसेन कापूर तुमच्या घरात घेऊन यावा। तर आपल्याला जे काही करायचं आहे ते या कापरानेच करायचं आहे, कारण कापरामध्ये ना निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याचं एक रसायन असतं आणि कापूर निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेऊन आपल्या घरामधलं वातावरण पवित्र करतो आणि निगेटिव्हिटीला लांब ठेवतो। आणि बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या कापरामुळे आपल्या घरामध्ये होतही नाहीत आणि बऱ्याच गोष्टीचा असर देखील कमी करतो। जसं की तुमच्या घरामध्ये पितरपाटाचा काही दोष असेल, पितरांचा काही प्रॉब्लेम असेल, तर या उपायाने ते पितरपाटाचा दोष देखील लांब व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल, तुमच्या घरात लक्ष्मी देखील टिकेल। तर काय करायचंय आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे। आता सकाळी आपल्याला सगळ्यात पहिलं आंघोळ करून घ्यायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुमच्याच्याने देवपूजा होत असेल तर ठीक आहे, देवपूजा करायची। देवपूजा होत नसेल तर डायरेक्ट एक मातीची पंती घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला भीमसेन कापूर टाकायचा आहे आणि कापूर तो पेटवायचा आहे आणि देवासमोर ओवाळून घ्यायचा आहे। देवासमोर ओवाळल्यानंतर सगळ्यात पहिलं तर स्वतः त्या कापराची आपल्याला आरती घ्यायची आहे आणि चांगली अशी समोरून पाठीमागून पार पायापासून अशी आपल्याला त्याची आरती घ्यायची आहे। आता आपली आरती घेऊन झाली तर ती आरती आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे, घराच्या कान्याकोपऱ्यामध्ये बाहेरपर्यंत आपल्याला ती आरती फिरवायची आहे। आणि ही आरती आपल्याला फक्त सकाळीच करायची नाही, सकाळ संध्याकाळ 2 वेळेस करायची आहे आणि रेग्युलर करायची आहे। या पद्धतीने तुम्ही आरती केली ना तर तुमच्या घरातला पैसा पाणी टिकायला मदत होईल, पैसे येण्याचे स्रोत वाढतील आणि लक्ष्मी जी आहे ना ती टिकून राहील आणि ज्या कामासाठी तुम्ही पैसा ठेवलेला आहे तो पैसा त्याच कामासाठी यूज होईल। कारण या कापराचे खरंच खूप फायदे आहेत आणि लक्ष्मी समोर जर दररोज आपण कापूर जाळला ना, लक्ष्मीची मूर्ती असो किंवा लक्ष्मीचा फोटो असो, तर कापराने लक्ष्मीची आरती केली ना तर आपल्या घरातली लक्ष्मी टिकायला खूप मदत होते। तसंच आता काय होतं की आता आपण म्हणतो आपण किती पंतीत कापूर टाकला की लगेच जळण। मग ही प्रोसेस करताना आपल्याला नुसता कापूर न टाकता काय करायचे, पंतीत अगोदर तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावर वली जी आपली धूपबत्ती असते ना, सुकी नाही टाकायची, वली धूपबत्ती टाकायची आणि त्या धूपबत्तीच्या वरी मग थोडासा कापूर टाकायचा। म्हणजे काय होईल की जेणेकरून तो कापूर पूर्ण घराला ना आरती देण्यापुरता पुरेल। आता तसंच आणखीन या कापरापासून 2 गोष्टी करायच्या आहेत। आता आपल्याला छोट्या छोट्या मातीच्या 5 पंत्या घ्यायच्यात किंवा छोट्या छोट्या काचाच्या 5 पंत्या घ्यायच्यात। आता तुमच्या घरातले मेन ठिकाणं कोणते आहेत, तुम्ही जास्त वेळ कुठं बसता, जास्त वेळ कुठं घालवता, त्या ठिकाणी ह्या 5 पंत्या ठेवायच्या आहेत आणि त्या 5 पंत्यामध्ये किंवा 5 वाट्यामध्ये थोडा थोडा आपल्याला कापूर ठेवायचा आहे। कारण तिथलच्या ठिकाणची निगेटिव्ह ऊर्जा तो कापूर शोषून घेतो आणि आपल्या घरामध्ये चांगलं पॉझिटिव्ह वातावरण व्हायला मदत होते आणि आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचारही येत नाहीत आणि आपली एकदा मनस्थिती चांगली झाली की आपण चांगलाच विचार करायला सुरुवात करतो। तर या पद्धतीने कापूर वाट्यामध्येही ठेवायचा आहे आणि हा उपाय मी माझ्या घरामध्येही केलेला आहे आणि आम्हाला खूप चांगला फरक जाणवत आहे आणि खूप चांगला फरकही पडला आहे आणि तुम्हालाही नक्कीच पडेल। आणखीन एक गोष्ट, जर तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील तर काय करायचंय, स्त्रीने म्हणजे संध्याकाळी झोपताना उशीखाली 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि झोपायचं। म्हणजे काय होतं, आपल्याला पॉझिटिव्हिटी येते आणि
आपल्या दिमागात जे बी विचारचक्र सुरू होतात ते निगेटिव्ह विचारचक्र निघून जातात आणि हळूहळू तुमच्या दोघांमधले भांडणंही कमी व्हायला सुरुवात होतात. सकाळी उठायचं आणि उठल्यानंतर कुणाचंही तोंड न बघता किंवा कुणालाही न दिसता त्या कापराच्या वड्या घ्यायच्या आणि जाळून टाकायच्या. या पद्धतीने हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर खरंच तुमच्या घरामध्ये या सर्व प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर होतील, ही माझी गॅरंटी. कारण या सर्व गोष्टी मी माझ्या घरामध्ये केल्यानंतर खरंच खूप चांगला मला रिझल्ट भेटला आहे आणि तोच रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हीही हा उपाय करून नक्की बघा, तुमचेही प्रॉब्लेम नक्की दूर होतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.